नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. सेवा व कृषी उद्योजकता या टॉपिकमध्ये कृषी उद्योजकता आपण बघतोय. आज आपण कृषी क्षेत्रातील उद्योजकीय संधी कोणकोणत्या आहेत त्या बघणार आहोत. भारतात कृषी क्षेत्र आता खूप विकसित होत आहे आणि हा क्षेत्र जेवढा विकसित होतो आहे तेवढ्याच संधी आता देशात निर्माण होत आहेत. शेती, फलोत्पादन, रेशीम लागवड, अन्न प्रक्रिया, पशुसंवर्धन, जैवतंत्रज्ञान, कृषी व सल्लामसलत, कृषी पर्यटन, वृक्षशेती, सुगंधी वनस्पती, मधमाशीपालन, सेंद्रिय शेती, मत्स्यपालन, नर्सरी, शेती अवजारे निर्मिती, खते निर्मिती किंवा औषधी निर्मिती इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये आता खूप संधी निर्माण होत आहेत. तर या संधीबद्दल थोडक्यात आज आपण माहिती घेणार आहे. आपण पहिल्यांदा बघूया की कृषी क्षेत्रामध्ये सर्वात पहिलं जर क्षेत्र आपण घेतलं तर ते शेती आहे. त्या शेतीमध्ये काय संधी आहे? भारतामध्ये गेल्या 6 दशकात शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेची एक मूळ आधार राहिलेली आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार व निर्यात या बाबतीत टिकून आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा जर मिळाला तर याच्यामध्ये आणखीही विकास होऊ शकतो. त्यामुळे याच्यात खूप संधी आता आहेत. फलोत्पादन क्षेत्र आहे. फलोत्पादन हा कृषी आधारित एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये जमिनीची उत्पादकता सुधारते, रोजगार निर्मिती होते. शेतकरी व उद्योजकांची आर्थिक परिस्थितीसुद्धा याच्यामुळे सुधारू शकते. कृषी क्षेत्रात फलोत्पादनाचे योगदान 30% आहे, तर जागतिक स्तरावरील फळांच्या उत्पादनात 10% उत्पादन भारताचे असून जगात भारताचा दुसरा क्रमांक याच्यात लागतो. तर याच्यामध्ये सुद्धा आणखी खूप काही संधी उपलब्ध आहेत. तिसरं क्षेत्र आहे रेशीम लागवड. रेशीम उद्योग हा देशातील कुटीर उद्योगापैकी एक महत्त्वाचा उद्योग आहे. रेशीम उत्पादनाला रेशीम शेती असे म्हणतात आणि कच्च्या रेशीम उत्पादनासाठी रेशीम किड्यांचे पालन करून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. तर याच्यामध्ये सुद्धा आता सध्या खूप संधी निर्माण होत आहेत. चीन व जपान हे 2 देश याच्यामध्ये मुख्य उत्पादक आहेत. परंतु आता आपल्या देशामध्ये सुद्धा याची जी काही शेती आहे किंवा रेशीम लागवड जी आहे ती वाढवता येऊ शकते. तिथं संधी आहे. त्यानंतर चौथं क्षेत्र आहे अन्न प्रक्रिया. अन्न प्रक्रियेमध्ये कच्च्या मालाचे अन्नात रूपांतर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्रांचा समावेश होतो. खाद्यपदार्थावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामध्ये साखर उद्योग, कापड उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, भाजीपाला पॅकिंग, बेकरी उत्पादने इत्यादींचा समावेश होतो आणि या क्षेत्रामध्ये सध्याच्या काळात खूप संधी आता निर्माण होत आहेत. पुढचा क्षेत्र आहे पशुसंवर्धन. पशुसंवर्धनाला आता खूप महत्त्व येत आहे. पशुधन वाढवणे ही शेती पद्धत आहे. हजारो वर्षापासून पशुपालनाचे कार्य केले जाते. शेळी व मेंढी पालन, गाई व म्हैशी पालन, वराह पालन, कुक्कुटपालन इत्यादी पशुसंवर्धनाची कामे भारतात खूप वर्षापासून चालत आलेली आहेत. लोकसंख्या वाढीबरोबर पशुसंवर्धनाची वाढ होणे अतिशय गरजेची आहे, कारण लोकांच्या गरजा यामुळे पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे इथंही संधी खूप आहे. त्यानंतर जैवतंत्रज्ञान हे क्षेत्र. शेती व्यवसायातील एक नवीन क्षेत्र म्हणजे हा जैवतंत्रज्ञानाचा क्षेत्र आहे. कृषी जैवतंत्रज्ञानाचा कृषी उत्पादकतेवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. शीत, उष्ण आणि खारपडयुक्त जमिनीवर या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने कृषी बायोटेक क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर आता
भर देण्यात येत आहे. त्यामुळं या क्षेत्रामध्ये सुद्धा आता खूप संधी निर्माण होत आहेत. पुढचा क्षेत्र आहे कृषी सल्ला मसलत. इतर सेवा सल्लागाराप्रमाणेच आगामी काळात कृषी सल्लागारांची गरज भासणार आहे. शेतीविषयक ज्ञान घेतलेले व अनुभवी असे लोक किंवा संघटना सल्ला देण्याचे काम करू शकतात. म्हणजे इथं खूप आता संधी निर्माण झालेली आहे. पुढचा क्षेत्र आहे कृषी पर्यटनाचा. भारतात कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण देशात होत आहे. शहरातील लोकांना, तिथल्या मुलांना शेतीची आता काही लोकांना आता काहीच माहिती असत नाही. अशी माहिती मिळावी व शेतीमध्ये फिरण्याचा व आनंद घेण्याचा अनुभव घेता यावा म्हणून कृषी पर्यटनाची गरज वाढत आहे. त्यामुळे आता इकडेही खूप संधी निर्माण होत आहेत. वृक्षशेती. वृक्षशेती ही केवळ उद्योजकीय क्रिया नसून ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व इको फ्रेंडली गुंतवणूक करणारी बाब आहे. व्यावसायिक वृक्षशेती हे पर्यावरण जतन व रक्षण करतानाच नैसर्गिक साधनसंपत्तीचीही निर्मिती करते, पर्यावरणाला योग्य योगदान देते. म्हणून वृक्षशेती करणे आता फायद्याचं आहे हे सर्वांच्या आता लक्षात येतं आणि याच्यामध्ये उद्योजकीय संधीसुद्धा खूप आहेत. त्यानंतर पुढचा क्षेत्र आहे सुगंधी वनस्पती व वन औषधी. सुगंधी औषधी वनस्पती आणि वनौषधी हा वनस्पतीचा एक प्रकार आहे ज्याद्वारे औषध कंपन्या सौंदर्य प्रसाधने बनवतात किंवा सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्यासुद्धा कंपन्या आहेत, औषध निर्माण करणाऱ्यासुद्धा कंपन्या आहेत. या कंपन्या या वनस्पती किंवा वनौषधी घेतात. त्यामुळे यांची जर समजा आपण लागवड केली तर त्याच्यापासून खूप फायदा मिळू शकतो. तर ही एक मोठी सुवर्ण संधी भारतीय लोकांच्या समोर आता उपलब्ध झालेली आहे. पुढची संधी आहे मधमाशी पालन. वनस्पती आणि जीवजंतूच्या विस्तृत क्षेत्रामुळे देशात मध उत्पादन आणि मधमाशा पालनासाठी अपार संधी निर्माण झालेल्या आहेत. हा उद्योग अशिक्षित लोक किंवा स्त्रिया किंवा जे अतिशय गरीब आहेत, ज्यांना जमीन नाही आहेत, हे लोकसुद्धा करू शकतात कारण याच्यासाठी भांडवल कमी लागतं. तर ही एक संधी आपल्या देशात निर्माण झालेली आहे. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे सेंद्रिय शेती. पर्यावरणपूरक व शाश्वत स्वरूपाची शेती करणे म्हणजेच सेंद्रिय शेती. यामुळं जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि याच्यामध्ये रासायनिक खते जी कमी किंवा औषधांचा वापर कमी होतो, त्यामुळे उत्पादनसुद्धा उच्च दर्जाचं होऊ शकतं. भारतामध्ये सध्या सेंद्रिय शेतीचा प्रसार खूपच वाढलेला आहे. इथंही खूप संधी निर्माण झालेली आहे. पुढचं क्षेत्र आहे मत्स्य व्यवसाय. मत्स्य व्यवसायात अनेक संधी आहेत. उदाहरणार्थ मत्स्य जैविक तज्ज्ञ, विस्तार अधिकारी, मत्स्य शेती स्वयंरोजगाराचा एक मार्ग म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. भारताला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. तसेच लहान लहान तळ्यातून सुद्धा मत्स्य व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामुळे इथंही खूप संधी आहेत. पुढचं क्षेत्र आहे नर्सरी. विविध पिकांच्या झाडांच्या फूल व फळे शेतीच्या लागवडीसाठी रोपांची निर्मिती व संगोपन करण्याचे कार्य या नर्सरीमध्ये केले जाते. यामध्ये चांगल्या शोभिवंत झाडांची निर्मिती केली जाते किंवा पिकं तर उदाहरणार्थ ऊसाची सुद्धा निर्मिती, त्याची रोपं लावली जातात, ती रोपं नंतर विकली जातात. या व्यवसायासाठी तांत्रिक ज्ञान व अनुभवाची गरज असते. अलीकडच्या काळामध्ये या क्षेत्रात खूप संधी आता वाढत चाललेल्या आहेत. त्यानंतर पुढचा क्षेत्र आहे तो म्हणजे शेती अवजारे व यंत्रनिर्मिती. आधुनिक काळात व्यावसायिक शेती करण्यासाठी विविध अवजारे, साधने व यंत्रांचा वापर केला जातो आहे. शेतीसाठी अशा प्रकारची अवजारे निर्मिती करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे खते व औषधे निर्मिती. शेतीसाठी आवश्यक ठरणारी विविध प्रकारची खते, मूलद्रव्ये व कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके इत्यादींची निर्मिती करता येऊ शकते.
कारण यांची मागणीसुद्धा खूप आहे. खते व औषधे ही रासायनिक घटक आहेत. हे जर समजा आपण तयार करून जर विकायला सुरुवात केलो तरीसुद्धा खूप फायदा मिळू शकतो. तर अशा अनेक संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने शेती करण्यासाठी तसेच श्रमाला पर्याय ठरणारी स्वयंचलित छोट्या आकाराची यंत्र जर आपण निर्मिती केली तर ते खूप फायद्याचं ठरू शकेल. तर अशा प्रकारे या कृषी क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. हे सर्व संधी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. आपण पुढील लेक्चरमध्ये कृषी उद्योजकतेसमोरील कोणती आव्हाने आहेत ते बघूया. थँक्यू.